प्रिय मित्रांनो, श्रावण महिना, आनंदी वातावरण, भक्तिमय वातावरण, जिकडे तिकडे शिवमय वातावरण आहे. प्रिय मित्रांनो, तुम्ही जर मला विचारणार की तुमच्या सोबत कोण आहे, तर मी प्रथम नाव घेईल हनुमंत, संकट मोचन. कारण यांच्या डिक्शनरीमध्ये नाही हा शब्द नाहीये. तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस 7 समुद्र पार करायचा होता, त्यावेळेस वानर सेनांमध्ये सर्वांना विचारण्यात आलं की लंकेला कोण जाईल. तर हनुमंतरायानं इकडे तिकडे न बघता मी जाईन. दुसरी वेळ आली ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली, त्यावेळेस सर्वांना विचारलं की आता जडीबुटी आणायची तर कोण जाईल. त्यावेळेस हनुमंतांनी सांगितलं की मी जाईन. कोणत्या पण क्षणामध्ये कुठं पण तयार असणारे हे हनुमंतराया. तर चला आता आपण हनुमंताचं दर्शन करून चंद्रशूरी देवाच्या दर्शनाला जायचं आहे. पण त्याआधी नित्यनेमानं मला जायचं आहे शनिदेवाच्या दर्शनाला, जे मी श्रावण महिन्यामध्ये नित्यनेम करतो. हे स्वयंभू शनीश्वर देवस्थान आहे वर्दळी. याला स्वतः शनिदेव या जागेवर आलेले होते. शनी शिंगणापूरच्या अगोदरचं हे स्थान आहे. शनीश्वरा शनीश्वरा दयावंत ओ शनीश्वरा, कृपावंत ओ शनीश्वरा. हे चंद्रशूरी देवस्थान. इथं 20 रुपयाचा पास काढून घ्यायचा. खूप रस्ता चांगला झाला आहे. पूर्वी इथं रस्ता नव्हता, पायवाट होत्या आणि सर्व लोक पायी पायीच यायचे. आता पूर्ण 4 व्हीलर गाडी, 2 व्हीलर गाडी इथपर्यंत येते. एकदम छान वातावरण आहे, सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे. आणि आता आपण चंद्रशूरी देवाच्या दर्शनाला चाललोय. हे चंद्रशूर राजेची नगरी होती. इथं स्वयंभू महादेव आहेत. चंद्रशूर राजे त्यांचे भक्त होते. हे शिव मंदिर जुन्या आखाड्याच्या ताब्यात आहेत. इथं जसे महात्मे आले तेव्हापासून खूप सुंदरता वातावरण तयार केलं. गोशाळा खूप चांगल्या आहे इथं. आणि असं म्हणत्या ह्या डोंगरामध्ये खूप धन आहेत. पूर्वीचे लोक, आमचे आजोबा, ते आम्हाला नेहमी सांगायचे की खूप इथं पैसे पण आहेत आणि सोनं पण खूप आहेत. चंद्रशूरी राजाची खूप कृपा आहेत. खूप सुंदर नगरी होती, आता राहिलं नाही. फक्त एकमेव हे चंद्रशूरी देव मंदिर आणि रेणुका मातेचं सुंदर मंदिर राहिलेलं आहे. बाकी सर्व वायाला गेलं. जुन्या वस्तू ज्या होत्या त्या सर्व गेल्या. हे बघा, हे सुंदर महादेव आहे, स्वयंभू महादेव आहे. हे काही बनवलं गेलेलं नाही. पूर्वीच्या काळात अगदी उंच टेकड्यावर हे महादेव आहे. आणि इथल्या गावातले लोक भरपूर या जागेवर श्रावण महिन्यामध्ये नित्यनेम करतात. हे आखाड्याचे स्वामी इथं. आता इथं भरपूर समाध्या पण आहे भगवान बाबा ते. हे महाराज मला म्हणताय तुम्ही चहा पिता का ताक पिता, कारण मी पूर्वीपासून इथं येतो. परिचय खूप चांगला आहे. मला ताक प्यायची आवड पण आहे. तर हे म्हणताय ताक पे. मी आता ताक पिणार आहे आणि खुश होणार आहे. इथं जुने बारव आहे, गोशाळा आहे, खूप गायी आहे. आणि जर कदाचित तुम्ही आजूबाजूच्या असाल तर नक्की इथं चारा आणून द्या. का गोशाळा पालन खूप चांगल्या पद्धतीनं होत आहे. या जागेवर एक छोटं बारव होतं. त्या बारवामध्ये जर लिंबू टाकलं तर ते रंगमहाल पर्यंत जायचं. आणि खूप पाणी, जिवंत पाणी एवढं उंचावर आहे इथं, कधी कधीच आटत नाही. दुष्काळी भाग म्हटलं गेलंय या चांदोड तालुक्याला, पण तरी पण इथं जिवंत पाणी आहे. काही बारव इथं बुजून टाकले, त्यांचे दरवाजे पण बंद केले. तर चला आता आपण, हे चंद्रशूरी हनुमान धाम आहे. खूप सुंदर हनुमंत राया इथं आहे. आणि या ब्लॉक मध्ये तुम्हाला नक्की 2 हनुमंतांचं दर्शन मिळालं. खूप जे बघतात ते तर भाग्यवानच आहेत. हे बघा, शेंद्री हनुमंतराया, सर्वांना सुखी ठेव बाबा, सर्वांना मदत कर. हर हर महादेव, जय जय चंद्रशूरी महादेव. प्रिय मित्रांनो,
नाशिक जिल्ह्यामध्ये असे अनेक शिवालय देवालय सगळीकडे मी तुम्हाला घेऊन फिरणार आहेत. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा.